नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुण्यातील पोर्शे अपघातानंतर दिवसेंदिवस होणाऱ्या खळबळजनक खुलाशांमधून यंत्रणेत किती भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळे सामान्य माणसाला बऱ्याचदा न्याय मिळणे कठीण का होते याची पोलखोलच झाली आहे। पण आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता। याशिवाय सामान्य माणसाला कायदे, आपले हक्क याबाबत माहिती असल्यास अन्यायाविरुद्ध लढण्यास बळ मिळते। जर तुम्ही निर्दोष असाल आणि कोणी तुमच्यावर अन्याय करीत असेल, मग तो कोणीही असो, सरकारी अधिकारी, कलेक्टर, पोलीस किंवा इतर कोणीही, त्यांच्याशी लढून तुम्ही तुमचा हक्क कसा मिळवायचा, कोणत्या वेळी काय करावे याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम आपण पोलीस प्रशासनाचेच उदाहरण घेऊया। सामान्य माणसाने पोलीस आणि कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटले जाते, कारण त्यामुळे पाठीमागे लागणारा ससेमिरा सामान्य माणसाला त्रस्त करून टाकतो। त्यामुळे प्रत्येकजण या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, पण अनपेक्षितपणे अशा गोष्टी आयुष्यात घडतात की ज्यामुळे या गोष्टींपर्यंत जाणे भाग पडते आणि बऱ्याचदा दोष नसताना सुद्धा या गोष्टी आयुष्यात आल्यास माणूस पूर्णपणे खचून जातो। सामान्य माणूस समाजात नेहमीच घाबरटपणे वागत असतो। त्याचा फायदा समाजातील विविध धूर्त घटक घेत असतात। कायद्याच्या अज्ञानामुळे हे सर्व तो सहन करत असतो, पण दोष नसताना अन्याय सहन करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे। त्यामुळे ही माहिती सामान्य माणसासाठी महत्त्वाची आहे। यापुढे जी संपूर्ण माहिती आपण ऐकणार आहोत त्यासाठी सुप्रसिद्ध कायदे अभ्यासक, मुंबई हायकोर्टाचे वकील मनीष खडकबांसरांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे। पोलीस प्रशासन हा देखील न्यायव्यवस्थेचा एक भाग आहे। पीडित व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाते। कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्याची दखल ही सर्वात पहिल्यांदा पोलिसच घेतात। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असते। समाजात कोणतीही अनुचित घटना घडायला नको किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी हिंसाचार, जातीय तेढ निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस घेत असतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वच पोलीस अधिकारी भ्रष्ट नसतात, पण अलीकडे मात्र पोलीस प्रशासनात भ्रष्टाचार केला जातो अशा घटना दिसून येतात। ज्या पोलीस प्रशासनाला भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करायचे आहे ते जर भ्रष्टाचाराचे शिकार झाल्यास सामान्य नागरिक हातबल झाल्याशिवाय राहणार नाही। राजकीय पुढारी आपल्या सत्तेच्या जोरावर सामान्य नागरिकांकडून जास्तीत जास्त पैसा कसा उकळता येईल हे पाहतात व सतत भ्रष्टाचार करण्यासाठी त्याला रोखणाऱ्या पोलीस प्रशासनाला देखील भ्रष्ट करून आपल्या पापाचे भागीदार बनवतात। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये पोलिसांना खूप सारे अधिकार दिले आहेत। जेवढे जास्त अधिकार दिले जातात तितकेच त्या अधिकारांचे दुरुपयोग होण्याचे प्रमाण वाढत असते। त्याप्रमाणे पोलीस प्रशासन ही समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे व त्यांच्या अनुचित घटनेपासून संरक्षण करणे यासाठी प्रयत्नशील राहणे याकरिता कटिबद्ध आहे। परंतु अलीकडे पोलीस प्रशासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना त्रास देण्याचं काम करताना दिसतात। पीडित व्यक्तीला न्याय देण्याच्या बाबतीत त्यालाच दोषी ठरवणे व तर्कहीन प्रश्न विचारून त्याचे शोषण करण्याच्या घटना समाजात घडताना दिसतात। पोलीस प्रशासन ही समाजातील वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवणे व गुन्हेगारांना दोषी ठरवून दंड देणे यासाठी कटिबद्ध असताना अलीकडे गुन्हेगारांना संरक्षण देताना दिसून येतात। अगदीच हल्लीचं उदाहरण बघितलं तर पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणी पोलिसांनी बड्या बापाच्या मुलाची बाजू घेतल्याचे बोलले जात आहे। त्यांनी अपघाताची माहिती वरिष्ठांना किंवा कंट्रोल रूमला वेळेत कळवलीच नव्हती व प्रकरण दाबल्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे तेथील काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे। दुसरीकडे कोणत्याही गुन्हेगारास त्याचा गुन्हा दोषपात्र आहे असे न्यायालयाकडून घोषित केले जात नाही तोपर्यंत तुरुंगात डांबता येत नाही। पोलिसांना सदर गुन्हेगाराची कस्टडी हवी असेल तरीही न्यायालयाच्या ऑर्डरनंतरच त्याला तुरुंगात टाकता येते। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 41 अनुसार दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्ह्यामध्ये गुन्हेगारास बंदी बनवण्याच्या आधी संबंधित तक्रारीतील मजकूर तसेच गुन्हेगाराने केलेल्या गुन्हा याची माहिती लेखी नोटीस मार्फत देणे बंधनकारक आहे। कलम 41 ड प्रमाणे पोलीस कोणत्याही गुन्हेगारास त्याच्या गुन्ह्यासंदर्भातील चौकशीच्या वेळी त्याच्या पसंतीनुसार कोणत्याही वकिलाशी सल्लामसलत करण्यास परवानगी देतात। गुन्हेगार जर दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याला मोफत कायदेशीर मदत देण्याची तरतूद
संविधानातील अनुच्छेद 39 मध्ये करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 57 व संविधानातील अनुच्छेद 22 यानुसार कोणत्याही गुन्हेगारास 24 तासाच्या आत जवळील न्यायालयात हजर करणे गरजेचे आहे. 24 तासापेक्षा अधिक काळ त्याला तुरुंगात डांबून ठेवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या डी.के. बसू वर्सेस स्टेट ऑफ बेंगॉल या न्यायनिर्णयात दिलेल्या निर्देशाचे पालन करणे पोलीस प्रशासनास अनिवार्य आहे. तुम्ही जर पीडित व्यक्ती असाल व पोलीस तुमची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत असतील तर तुम्ही जिल्हा स्तरावरील पोलीस अधीक्षक या प्रमुख पोलीस अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून दाद मागू शकतात. तसेच ज्या पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याच्या अधिकारांचा गैरवापर केला असे वाटल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे विभागीय चौकशीसाठी अर्ज देखील करू शकता. जर तुमचे म्हणणे कोणताही पोलीस अधिकारी ऐकत नसेल व तुमच्या तक्रारीची दखल घेत नसेल तर तुम्ही फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 190 प्रमाणे जवळील न्यायालयातील न्यायाधीशांकडे खाजगी लेखी तक्रार करू शकता. पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाची स्थापना 2015 साली शासनाने केली. महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण हे स्वतंत्र काम करते. पीडित व्यक्ती पोलिसांविरोधात या प्राधिकरणासमोर तक्रार दाखल करू शकतात. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याविरोधात त्याने केलेल्या त्याच्या अधिकारांचा गैरवापरासंदर्भात प्राधिकरणासमोर तक्रार दाखल करता येते. सदर तक्रारीची दखल घेऊन 3 महिन्याच्या कालावधीच्या आत ती निकाली लावणे अनिवार्य आहे. तरी देखील अलीकडे पोलीस प्रशासनाकडून सामान्य नागरिकांवर केला जाणारा अन्याय कमी करणे व आपल्या अधिकारांचा गैरवापर करणे याला रोखणे नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. जर कोणताही पोलीस अधिकारी तुमच्याकडे लाचेची मागणी करत असेल तर टोल फ्री क्रमांक किंवा जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वकील असल्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्याशी कायद्याबद्दल कधीही वाद घालू नका. अशा बाबतीत कायदेशीर सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आधी आपल्या वकिलाचा सल्ला घ्या आणि जेव्हा एखाद्या पीडित व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता असते तेव्हा नेहमी तुमच्यासोबत वकिलाला घेऊन जा. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या गैरवर्तणुकीबद्दल तक्रार करायची असल्यास पीडितेने शहरातील आयुक्त कार्यालयात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवावी. जेव्हा हे पोलीस अधिकारी FIR दाखल करत नाही तेव्हा पीडित व्यक्ती संबंधित पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना लेखी किंवा पोस्टाने माहिती पाठवू शकते. पोलीस आयुक्त अधीक्षकांकडे दाखल केलेल्या तक्रारीचा निकाल तरीही तुमच्या बाजूने लागला नाही तर पीडित व्यक्ती जवळच्या दंडाधिकाऱ्यांना भेट देऊ शकते आणि त्यांची तक्रार नोंदवू शकते. त्यानंतर दंडाधिकारी पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेश देतील. ही माहिती सर्वत्र पोहोचवा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत जय हिंद.